श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. गजानन महाराजांचा हा चमत्कारिक संदेश आहे. गजानन महाराजांनी अशक्यही शक्य केलं. भक्तांची हाक ऐकून महाराज स्वतः आले. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात मध्ये सोडू नका आणि शेवटपर्यंत ऐकून तुमच्या आयुष्याचं भलं करा. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चप्पलला कधी नाव ठेवायची नाहीत, कारण भाकरी आज शिळी आहे आणि चप्पल आज तुटलेली आहे, तरी काल त्याने आपल्याला आधार दिला होता व शिळ्या भाकरीने आपली पोट भरलं होतं. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. स्वामी कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळ पाहतात. विश्वास ठेवा, धैर्य सोडू नका. आज नाही तर उद्या, पण उत्तर नक्की मिळेल. योग्य वेळी चुकीच्या ठिकाणाहून बाहेर पडणंही ईश्वराचा आशीर्वादच असतो. होय, तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणारच, हीच स्वामींची इच्छा आहे. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी करत नाही. स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहिलेली होती, कोणतेही क्लेश मनात न ठेवता आत या. तुम्ही पाप करून थकला असाल, पण मी माफ करून थकलेलो नाही. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पनासुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडायचा नाही. बंधनं नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःखही असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं. यालाच तर जगणं म्हणतात. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं ना, त्या व्यक्तीच्या जीवनात काहीच कमी पडत नाही. कुणालाही न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म जगात दुसरेच कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्या वेगळे पुण्य करण्याची गरजच राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. त्यामुळे लोकांची मदत करा. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेवा, तुमची सुद्धा वेळ लवकर येईल. जास्त इच्छा नाही, फक्त आयुष्यातील पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगले असावे. आभारी आहे मी त्या लोकांचा ज्यांनी वेळीच स्वतःची लायकी दाखवून आम्हाला बदलण्याची संधी दिली. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली अशी कमेंट नक्की करा. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणं. तू माणुसकी जप, माणसं तुला जपतील. टीकाकारांना बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल. पाठ फिरून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभे राहिल्यांना विसरायचं नसतं. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. मनगटात ताकद असली की दगडालाही घाम फोडता येतो. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं नेहमी समजायचं. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. नाव तेच ठेवतात ज्यांना नाव कमावता येत नाही. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत ना, तेव्हा ते तुमच्या गोष्टी वाईट जगाला सांगत फिरतात. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात. अरे, लोक बोलतच राहणार आहे आयुष्यभर. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये? अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं. ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत, हे कायम लक्षात ठेवायचं. कटू सत्य, लोक तुम्हाला सल्ले देतील, मार्गदर्शन करतील, प्रेरणा देतील, पण ते फक्त तेवढ्यापुरतंच.
तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असू दे, ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत. दुसरे येतील आणि माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम सोडवतील असं अजिबात विचार करू नका, कारण तसं होणार नाही आहे. प्रत्येकाला आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सोडवावेच लागतात. हे तुम्हाला जरी पटत नसलं तरी हेच खरं आहे. जास्त विचार करू नका. एवढं पण काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे आयुष्य, जेवढं तुम्हाला वाटते आहे. मार्ग भेटील रे. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. त्या गोष्टी तेव्हाच होतात. आपण काहीही केलं तरीही सुद्धा त्या तेव्हाच होणार आहेत. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट बघा. कोणावर अवलंबून राहू नका कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल, स्वतःहून शिका. ती गोष्ट चुकला तरी चालेल, पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट अशी असते. खूप त्रास होतो जेव्हा आपण कुणाला तरी आपलं मानतो, परंतु आपली किंमत त्याच्या नजरेत झिरो असते. कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. खरंच खूप फरक असतो ना आपल्या मांडण्यात आणि आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलं असण्यात. अति जीव लावायला गेलं तर पुढचा माणूस आपलं पायपुसणं करून टाकतो. कोणावर कितीही प्रेम करा, विश्वास ठेवा, तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढेच दिवस निभावतो. गरज संपली की नातं संपलं. कोणीतरी विचारलं, त्रास म्हणजे काय? उत्तर हेच आलं. जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे त्रास. मी आहे ना एवढे शब्द संजीवनीसारखे काम करतात. अगदी प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा. माणूस मडका असला तरी चालेल, पण जडका असू नये. आपली वाटणारी माणसं जेव्हा आपला मेसेज वाचूनही रिप्लाय देत नाही, तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करावी? कोणाला किती वेळ द्यायचं हे ठरवा, कारण कधीकधी तुम्ही अशा व्यक्तींच्या मागे वेळ घालवता ज्यांना तुमची किंमतच नसते. समजून घेणं चांगलं आहे, पण दरवेळी नाही. काही लोक आपल्यासाठी इतकी पण स्पेशल असतात, त्यांना आपल्याला कितीही हर्ट केलं तरीही आपला जीव त्यांच्यामध्ये अडकलेला असतो. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणी कोणाचं नसतं, सगळे स्वार्थासाठी जवळ येत असतात. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.